तर गोरगरिबांसाठी सुरू झालेली 108 ही रुग्णवाहिका सेवा आज मोडकळीस आली आहे। तुटलेली स्ट्रेचर, बंद पडलेली ऑक्सिजन सारखी अत्यावश्यक साधनं यामुळे रुग्णांच्या जीवावर बेतू लागले। त्यामुळे जीवनदायिनी रुग्णवाहिकेतच आता रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे आणि या संदर्भात कर्मचाऱ्यांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बाळकुंदे। 11 वर्षापासून ज्या रुग्णांना इमर्जन्सी सुविधा लागते त्याला तत्परतेने सुविधा दिलेली 108 ची जी अँब्युलन्स आहे ते कशा पद्धतीने आता मोडकळीस आले याचं जिवंत उदाहरण जे आहे त्या समोर आलेलं आहे। आपण पाहू शकता की हेच 108 ची अँब्युलन्स आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते सर्व वस्तू जे आहेत ते मोडकळीस आलेल्या आहेत। आपल्यासोबत या ठिकाणचे जे पायलट आहेत ते या संदर्भातली माहिती देणार आहेत। काय सांगाल की कशा पद्धतीच्या सुविधा देण्यात आल्या होत्या, आता काय परिस्थिती आहे? सर, 108 अँब्युलन्स जी महाराष्ट्र शासनाने चालू केलेला उपक्रम आहे तो पेशंटच्या जीवाशी आम्ही हे करतो। त्या पेशंटचा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत त्याला वाचवण्याचा आतोनात प्रयत्न करतो आम्ही। आमच्यासोबत डॉक्टर असतात आणि आम्ही पायलट असतो। आम्ही जीवाचं रान करून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो। अशा वेळेमध्ये आम्हाला लागणारी जी उपकरणं आहेत दिलेली त्यांनी त्याची पूर्ण मोडखळी झालेली आहे आणि या ठिकाणी डॉक्टरांची बसायची ही खुर्ची आहे ही पण व्यवस्थित नाहीये। परत डॉक्टरांना जे पल्स ऑक्सिमीटर लागणार आहे त्याची पण ही अवस्था झालेली आहे। पेशंट दवाखान्यातून किंवा रस्त्यामधून दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची जी साधनं आहेत, जी पेशंटचा बेड असतो ज्याच्यावरती आपण स्ट्रेचर म्हणतो, तो नेताना पेशंट कधी कधी खाली पडतो, त्याची पूर्ण जिम्मेदारी आमच्यावर असते। त्याची अवस्था अशी झालेली आहे की डॉक्टरांना जे गरजेचं आहे, जे मेडिसिन ठेवण्यासाठी व्यवस्थापन जे गरजेचं आहे त्याची पूर्ण मोडखळी झालेली आहे। परत त्यांना वापरण्यात येणाऱ्या काही मशीन्स आहेत त्या मशीनची पूर्ण मोडखळी झालेली आहे। पेशंट अँब्युलन्स मधून ट्रान्सफर करत असताना, नेत असताना, दवाखान्यामध्ये पोहोचवत असताना किंवा रस्त्यावरून पेशंट अँब्युलन्स मध्ये घेत असताना आमच्याकडे अशा प्रकारचे हे मोडखळीचे व्यवस्थापन आहे। हे सगळं मोडखळीचे अवजार आम्हाला वापरावं लागतात। त्याच्यातून पेशंट कधी पडतो तशा वेळेस आम्हाला त्यांच्याकडनं शिवीगाळ होते। अशा अनेक जी तक्रारीचा पाडा आहे ते या कर्मचाऱ्यांनी मांडलेला आहे। वैभव बाळकुंदे, जी मीडिया, लातूर।